आनंद सत्य प्रकाश स्वप्नस्थ पदार्थांचे देशकाल आणि ते पदार्थ ह्या सर्वांची अनिर्वचनीयच उत्पत्ती होते, युगपत उत्पत्ती होते. म्हणून स्वप्नस्थ पदार्थांना योग्य देशकाल नाही असं सांगितलं. त्याचप्रमाणे जागृतीतील पदार्थांना देखील योग्य देशकाल नाहीत, म्हणून जागृती ही त्याप्रमाणे मिथ्या आहे. हे ऐकल्यानंतर शिष्याला शंका येते म्हणण्यापेक्षा त्याची एक मनोवृत्ती तयार होते आणि त्या मनोवृत्तीमध्ये तो श्रीगुरूंना असं सांगतो की आतापर्यंत मी जागृतीचा दृष्टांत करून जागृती सत्य आहे अशा प्रकारचं गृहीत कृत्य धारण करून स्वप्नही सत्यच आहे असं सिद्धांत मी प्रस्थापित करणार होतो. पण एकंदरीत आपल्यामध्ये आतापर्यंत झालेल्या सच्चर्चेवरून तर असं ठरलं की स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या आहेत, त्यांचे देशकाल सुद्धा मिथ्या आहेत. अशा प्रकारचं मला म्हणजे भावलं, अशा प्रकारचा माझा निश्चय झाला. परंतु गुरुजी, स्वप्नाप्रमाणे जागृत प्रपंच मिथ्या आहे असं मला वाटत नाही. त्यासाठी मी काय करू? आहे की नाही, मला वाटतच नाही तर मी कबुली तरी कशी देऊ की या ठिकाणी स्वप्नाप्रमाणे जागृतीमध्ये यत्किंचितही भेद नाही, म्हणून यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. जागृत प्रपंच हा देखील माझ्या मायेचा विस्तार आहे असं म्हणण्याला माझं धाडस होत नाही, कारण मला तशी अनुभूती आलेली नाही. तेव्हा त्यासाठी मी काय करू बरं? गुरुजी सांगतात की काही अवघड नाही, तुला जागृती सत्य कोणत्या कारणाने वाटते? का बरं तुला जागृती मिथ्या वाटत नाही? आणि स्वप्न प्रपंच का मिथ्या वाटतो? तर ज्या ज्या कारणाने स्वप्न प्रपंच मिथ्या वाटतो त्याच कारणाने तुला जागृत प्रपंच मिथ्या आहे असं वाटायला काही हरकत नाही. तू दोन्हींना जर दोन तराजूमध्ये ठेवलं, तुलना केली तर जागृती ज्या कारणाने मिथ्या आहे की नाही, जागृतीच्या आपलं स्वप्न ज्या कारणाने मिथ्या आहे ती सगळी कारणं जशीच्या तशी या ठिकाणी जागृतीला बसतात. त्यामुळं त्यांचं जे काही तुलना आहे ती सारखीच आहे. नाही तो म्हणतील नाही पण जागृतीचं पारडं जे आहे ते थोडंसं काय आहे, खालीच आहे असं, तो खाली का वर, खालीच आहे असं तू काय, जागृतीचं पारडं थोडं जडच आहे, स्वप्न इतकं ते हलकं नाही. तर तू बारीक विचार केला तर तुझ्या लक्षात येईल की स्वप्नाचं पारडं थोडं खाली जातं आणि जागृतीचं पारडं थोडं वर येतं. कारण हे काय, हे स्वप्नाहुनी निपटारे, स्वप्नापेक्षाही हे निकृष्ट आहे असं तुझ्या लक्षात येईल. पण तू शांत मनाने, स्वामी महाराज म्हणायचे ही गोष्ट अशी आहे की विचारा वाचून न पविजे समाधान. तू जरा बारीक अंतर्मुख होऊन वस्तुनिष्ठ असा जर विचार केला तर तुला असं वाटेल की जसं ते तसं हे, किंवा जसं हे तसं ते, दोन्हीकडून हे आहे की नाही. अन्वय आणि व्यतिरेकाने पाहिलं तरी जागृती आणि स्वप्न दोन्ही काय आहेत, मिथ्याच आहेत असं तुला ज्ञान होईल. पण त्याच्या अगोदर स्वामी महाराज सांगायचे की पहिल्यांदा विचाराला बसलं पाहिजे. आपण जे काही इतर साधनं करतो त्यापेक्षा सर्वात जवळचं साधन आहे विचारात जायते बोधा. विचार म्हणजे कोणता? आत्मा अनात्म विचार, सत्य मिथ्या विचार, नित्यानित्य विचार, अशा प्रकाराचा विचाराला जर तू बसला, स्वामी महाराज म्हणायचे की थोडा वेळ पागुटं काढून गुडघ्यावर ठेव आणि शांतपणाने विचार कर, मी कोण आहे, कुठून
आत्मनालोक, हे विश्व काय आहे सदा विचारयेत, तस्मात् जगत जीव परात्मनः, जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. तुला आपला आत्मस्वरूपच अवशिष्ट राहील, त्याविषयी कोणता संशय येणार नाही. तर हा निश्चय तुझा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी यथाशक्ती यथामती तुला निरूपण करणारच आहे. परंतु हा भ्रम तू स्वीकारलेला आहे, शेवटी त्याचं निराकरणही तुलाच करावं लागेल. मी फक्त एक मार्गदर्शक तत्व म्हणून तुझ्या जीवनात अवतीर्ण झालेला आहे, ज्याचा निश्चय त्यांनीच करायचा असतो, त्याला काही विलास नाही, आहे की नाही. पण तरीसुद्धा जे काही परंपरेचं ज्ञान आहे ते परंपरेचं ज्ञान तुझ्या बुद्धीवर आरूढ करण्याचा मी आटोकाट शर्थीचा प्रयत्न करणार आहे. मग त्याच्यातला उपाय कोणता, तर तुला ज्या कारणाने स्वप्न मिथ्या वाटतं तर त्याचं आणि जागृती सत्य वाटते याचं कारण काय, तर त्यांनी सांगितलं की स्वप्नातले पदार्थ जे तर ते स्वप्नातले पदार्थ जागृतीत काहीच उपयोगाला येत नाही, म्हणून आम्ही त्याला मिथ्या म्हणतो. परंतु म्हणून त्याला आम्ही मिथ्या म्हणतो. मग ते म्हणे असं का, तुझा एवढंच निश्चय स्वप्नातले पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाही. अवस्था 3 आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. तर ते म्हणतात जसं स्वप्नातले पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाही तसे जागृतीतले पदार्थ स्वप्नाला कुठं उपयोगाला येतात. राजाची कथा तुम्हाला सांगितलेली आहे. राजाजवळ एवढं सैन्य, वैद्य, औषधाची रेलचेल असताना देखील कोल्याचा दौन झाला तर तो राजा त्या वैद्याकडे गयावया करायला लागला, आहे की नाही. त्यावेळेला त्याच्या उश्याशी होते की नाही, सर्व धन होतं, वैद्य होते, सेनापती होते, तरीसुद्धा त्या कोल्यापासून संरक्षण करू शकले नाही. म्हणजे स्वप्नातल्या पदार्थांचा जागृतीमध्ये काही, आपल्या जागृतीतल्या पदार्थांचा स्वप्नामध्ये काहीही उपयोग होत नाही. मग दोन्हीकडेही उपयोगिता नसणं हा जो अवच्छेदक आहे, नाही का, ही जी निकष आहे हा दोन्हीकडे काय आहे, समानच आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हा बरोबर आहे, आता हे मान्य करावंच लागेल की नाही त्याला. मग आता त्याला दुसरं मनात आलं, ह्या कारणाने स्वप्न जरी आपलं जागृती जरी मिथ्या ठरली तरी पण अजून जागृती आणि स्वप्नामध्ये थोडासा भेद आहे. कोणता भेद आहे, एका जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृतीत जसेच्या तसे दिसतात. आज हे पुस्तक आहे, उद्या मी हाच विचारसागर घेऊन येणार, आहे की नाही, परवा हाच विचारसागर घेऊन येणार. परंतु स्वप्नामध्ये मात्र आज विचारसागर आज आहे तर मला जेव्हा स्वप्न पडतं त्यावेळेला हाच विचारसागर तिथं नाही. म्हणजे याचा अर्थ एका स्वप्नातले पदार्थ दुसऱ्या स्वप्नात दिसत नाही, आहे की नाही. आज राजा झाला उद्या भिकारी झाला, आहे की नाही. राजा झाला तर कायम त्याचं राज्यपद राहावं ना, दुसऱ्या स्वप्नामध्ये राहत नाही. मग एका स्वप्नात स्वप्नस्थ पदार्थ दुसऱ्या स्वप्नात नसतात आणि एका जागृतीचे पदार्थ दुसऱ्या जागृतीत जसेच्या तसे असतात. हा तरी फरक आहेच की नाही. मग असं जे अर्थी आहे त्या अर्थी स्वप्न आणि जागृती एक म्हणता येणार नाही, अशी त्याला शंका आली. आता त्या शंका तर बरोबर आहे ना, आणि ह्या शंकेमुळे जागृती आणि स्वप्नामध्ये भेद मानावाच लागेल की नाही. खरंच गड्या हे नव्हतं आपल्या डोक्यात आलं, आहे की नाही. जागृती, एका जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृतीत जसेच्या तसे असतात, पण एका स्वप्नातले पदार्थ दुसऱ्या स्वप्नात नसतात, आहे की नाही. यामुळे जागृती आणि स्वप्न यांना एक म्हणता येणार नाही, अशी शंका आपली त्यांनी केली साधारण पद्धतीने, पण आपली मात्र दृढ मूल झाली, आहे की नाही. म्हणून आता या शंकेचं उत्तर सांगतात. शिष्य म्हणतो जागृतीतील पदार्थ मिथ्या नाहीत याचे दुसरे कारण आहे, पहिलं कारण नाही, आता दुसरं कारण आहे. ते असे की स्वप्नानंतर मनुष्य पुन्हा जागृत होतो तेव्हा पहिल्या जागृतीत जे पदार्थ असतात तेच दुसऱ्या जागृतीत असतात. तसे प्रथम स्वप्नाचे पदार्थ दुसऱ्या स्वप्नाच्या वेळी नसतात. म्हणून स्वप्न पदार्थाहून जागृत पदार्थांचा भेद आहे, याकरिता मिथ्या नाही अशी शंका येते. जागृत पदार्थाला मिथ्या म्हणता येणार नाही, कारण एका जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृतीत जसेच्या तसे असतात. आता हा सर्वात महत्त्वाचा परिच्छेद आहे. जर आपली घडी बसली तर एवढ्याच परिच्छेदात बसू शकते, नाही तर पुन्हा पुढं त्याच्यामध्ये जे रहस्य सांगितले ते रहस्य वाचल्यावर बसते. ते जर झालं नाही तर वृत्ती प्रभाकरातलं कालचं चिंतन जे झालं तर त्याच्यामध्ये एक बसू शकते, आणि त्याच्यात बसली नाही तर कदाचित घडी कधी
बसण्याची शक्यता नाही. म्हणून सकाळी आपले सुभाष महाराज म्हणत होते की मी इतके दिवस वेदांताचं श्रवण करतो. आता त्यांनी किती श्रवण केलं माहिती आहे, म्हणजे जवळजवळ 2 तप झाली असतील त्यांची. तर ते म्हटले की मला दृष्टीसृष्टीवादाचं स्वरूप काय आहे आणि सृष्टीवादाची उपयोगिता काय आहे, ह्या दोन्ही गोष्टी मला लक्षातच आल्या नव्हत्या कालच्या पाठात. ते काल कसे आले, फिरत फिरत पाठाला आले आणि त्यांना बरोबर आहे ना, ते काही नियमित येत नाहीत, फिरत फिरत आले तरी त्यांना ते म्हणे की मला ह्याचं काय ऐश्वर्य आहे दृष्टीसृष्टीवादाचं, हे काल महाराजांच्या मुखातून ते म्हणे मी श्रवण केलं आणि माझी घडी बसली, असं त्यांनी सांगितलं. तर याचा अर्थ असा आहे की हे श्रवण आहे ना, कोणत्या वेळेला माणसाला कधी कळेल आणि कोणता सिद्धांत किती वेळा ऐकून कळणार नाही हे सांगता येत नाही. जसं एखादा तो बेलदार असतो किंवा तो मूर्ती करणारा असतो, तो सारखं किंवा बेलदार दगड फोडत असतो, 99 घाव घालतो तरी त्या दगडाला काही टसमस होत नाही. आणि ज्या वेळेला 100व्या घावात एकदम 1 घाव 2 तुकडे, मग त्याचे 99 घाव फुकट गेले की नाही? फुकट गेले नाही, आहे की नाही? ते 99 घाव सुद्धा उपयोगाला आले. तसं माणसाने वेदांत वाक्येषु साधारण वाक्यार्थेषु नाही, नुसते वेदांत वाक्य ऐकता ऐकता कधीतरी आपल्याला अर्थ कळून जातो आणि कधी अर्थरूपता प्राप्त होते तो क्षण आपल्याला कधी येणार आहे हे जीवनात आतापर्यंत कोणतं पंचांग सांगत नाही, गुरु नाही, ईश्वर नाही, आपला अंतःकरण. जेव्हा तो क्षण आला तो तेव्हा आला. म्हणजे साक्षात्कारपर्यंत ह्या श्रवणाचं महत्त्व आहे. कधीतरी मनुष्याला त्याचा उलगडा होऊन जातो. तर आता याच्यातली सगळी पदं पहा, म्हणजे सगळी वाक्य पहा. आता ही शंका आली की नाही, ह्या शंकेचं उत्तर देतात श्रीगुरू म्हणतात, अशी शंका सिद्धांत अज्ञानी पढत मूर्खांना येते. जसं ज्ञानेश्वर महाराजांची भाषा ही अतिशय मृदू आहे, तशी यांची भाषासुद्धा तशी आत्तापर्यंत ज्या ती गुरुस्थानी होऊन वादाचा इथं जल्प किंवा वितंडाला नाही, तुझं खंडन करायचं, माझंच खरं, तुझं खोटं, असं नाही चाललेलं. याच्यामध्ये दोघंही त्याला म्हणतात वादे वादे जायते तत्वबोध. हा वादाचं स्वरूप आहे. वितंडाचं स्वरूप कसं असतं, दुसऱ्याचं खंडन करायचं, पण तुम्हाला काय म्हणायचं, आमचं काही असू द्या, तुझं चुकीचं आहे, याला म्हणतात वितंडा. आणि जल्प म्हणजे माझंच खरं आणि तुझं चुकीचं. आणि वाद म्हणजे काय, दोघांनीही निष्पक्षपातीपणाने जे सत्यान्वेषणासाठी बसलेले आहेत, जे सत्य निष्पन्न होईल त्याचा काय म्हणायचं अंगीकार करायचा. आणि तो कसा निष्पक्षपातीपणाने, कोणाचाही एकाबद्दल दुराग्रह न ठेवता, असा हा वादाचा ग्रंथ आहे. पण ह्या शिष्याला सांगता सांगता गुरुजींना इतकं उबग आला की ते म्हणतात, ही शंका केल्यावर त्यांनी सांगितलं नाही तुझी शंका आहे, मी त्याचं निराकरण करतो, बाळ काळजी करू नकोस असं म्हणतात. असं नाही म्हणत. ही जी शंका आहे ही तुलाच आली असं नाही, परंतु ज्या लोकांनी खूप ग्रंथाचं चिंतन केलं, म्हणजे त्याला, आणि ग्रंथ काही लोक नुसतं वाचनापाठीमागं वाचन करत राहतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी सिद्धांत मात्र आकलन होत नाही, ग्रंथकर्त्याचा अभिप्राय काय आहे तो कळत नाही. म्हणून यांना जर केवळ मूढ म्हणावं, अज्ञानी म्हणावं तसं म्हणता येत नाही. शास्त्राचं अध्ययन करत असतात म्हणून ते पठन करणार आहेत, परंतु जर पठन केलं म्हणावं म्हणजे पाठक आहेत म्हणावं तर यांना सिद्धांताचं आकलन झालं नाही. म्हणून त्यांच्यासाठी एक शिवी योजलेली यांनी, आणि त्याला म्हणतात पढत मूर्ख. म्हणजे पठन करूनही आपली मूर्खता न सोडणारा. मूर्खता तर याच्यामध्ये सर्व लक्षण संग्रहामध्ये काहीतरी सांगितलं आहे, किंवा आपलं काय सिद्धांत अज्ञानी नाही का, सिद्धांताचं अज्ञान असणारा जो त्याला काय बाला कशाला म्हणतात, शास्त्रेषु अनभिज्ञ. न्यायशास्त्रेषु, जे शास्त्र शिकतो काय अधीत व्याकरण काव्यकोश अनधीत न्याय शास्त्रो बाला. ज्यांनी काव्याचं, कोशाचं, शब्दकोशाचं सगळं अध्ययन केलेलं आहे, परंतु न्यायशास्त्र जर त्याला कळत नसेल आणि ग्रंथ चालला आहे न्यायशास्त्रात, तर त्याला काय म्हणायचं, बाला. त्याला म्हणायचं बाल. आणि आधीत न्याय कोशशास्त्र आणि वेदांत सिद्धांत अनभिज्ञ बाला. जर त्याला वेदांताचे सिद्धांत कळत नसतील तर तो केवढाही वैयाकरणी, सांख्य विशारद, सर्वदर्शनाचार्य जरी असला तरी तो काय आहे, पढत मूर्ख आहे. ऐक, त्याला काय म्हणायचं, पढत व्याकरणी चोखडा, तर्की अति गाढा,
परी आत्मज्ञानी पुढा जात्यंद जो, असा जर असेल तर त्याला काय म्हणायचं? मूर्खा. मग बाल म्हणायचं. यांचा शब्द काय आहे? यांचा सुद्धा कठोर शब्द केला आहे. काय? पढत मूर्ख. का पढत मूर्ख म्हणतात? तर सिद्धांत अज्ञानी, वेदांत सिद्धांताचं यथार्थ आकलन त्याला झालं नाही म्हणून त्याला पढत मूर्ख असं म्हणतात. आता त्याला सांगतात की ही शंका तुलाच येते असं नाही. अशा प्रकारची शंका कोणाला येते? जे गुरु परंपरेचं ज्ञान ज्यांच्या ठिकाणी नाही, अशा पढत ज्ञानी. ते म्हणतात की आम्ही ज्ञानेश्वरी वाचले, आम्ही आमकं वाचलं, सगळं कितीतरी ग्रंथ. तुम्ही तर 4 वर्षात फक्त एवढेच ग्रंथ शिकले का? 4 वर्षात तर माणसाचं किती शिकणं झालं असतं. तुम्ही तर मोकळे होते आळंदीला, आणि तेच पुन्हा विचारसागर ते एकदाच शिकले. आहे की नाही? आम्ही कितीतरी ग्रंथ शिकलो, परंतु मग वेदांताचं काय आहे? वेदांताचं हेच आहे, ब्रह्म मिथ्या जगत सत्यम जीवा ब्रह्मा, काय जीव ब्रह्मणो भेदा एव सत्य. हा असं आम्ही वेदांतामध्ये त्याचा काय केला? निष्कर्ष आम्हाला कळाला. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, द्वैताशी शरण जावे. आहे की नाही? असा त्याचा अर्थ काढला. याला काय म्हणतात? सिद्धांत अज्ञानी पढत मूर्ख. अशी शंका सिद्धांत अज्ञानी पढत मूर्खांना येते. अरे जागृत संसार प्रवाह अनादी आहे, त्यामध्ये जीवांना जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्था येतात. जागृत अवस्थेमध्ये स्वप्न सुषुप्ती या लीन होतात. स्वप्न कालात जागृती आणि सुषुप्ती लीन होतात. तसे सुषुप्ती कालात स्वप्न व जागृती लीन होतात. अशी वस्तुस्थिती असता सुषुप्ती कालात किंवा स्वप्न कालात जागृत अवस्थेतील स्त्रीपुत्रादिक नष्ट होत नाही. ते जसेच्या तसे असतात, फक्त त्यांचे ज्ञान मात्र नष्ट होते. पुन्हा जागृत होतो तेव्हा प्रथम जागृतीतील विद्यमान पदार्थांचे ज्ञान होते, एवढेच. पदार्थ तेच असतात असा अज्ञानी मूर्खांचा समज आहे. ही सर्वात मोठी पंक्ती महत्त्वाची. नाहीतर इथपर्यंत विचारसागरात आम्ही हे शिकलो, आहे की नाही? परंतु स्वामी महाराज म्हणते याच्या खाली अंडरलाईन करा, असा अज्ञानी मूर्खांचा समज आहे. कुठपासून? अरे जागृत संसार प्रवाह अनादी आहे, हे आहे ना. अशी वस्तुस्थिती असता, इथपर्यंत सिद्धांताचं म्हणणं आहे. अशी वस्तुस्थिती असता सुषुप्ती कालात जागृती, इथपासून घ्यायचं. सुषुप्ती कालात, आहे की नाही? हे वाक्य इथून घ्यायचं. कोणासाठी? अज्ञानी लोकांसाठी हे वाक्य घ्यायचं. आणि त्याच्या आधीचं अर्ध वाक्य कोणासाठी घ्यायचं? सिद्धांतासाठी घ्यायचं. एवढं. पण सिद्धांत असा आहे की शुक्ती रजताप्रमाणे ज्या काली जो पदार्थ प्रतीत होतो तो अधिष्ठान चैतन्याचा विवर्त आणि चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम असतो. अविद्येच्या तमगुणांशाचा परिणाम विषय होतात आणि सत्वगुणांशाचा परिणाम ज्ञान होतो. ज्ञान वृत्तीमुळे होते. त्या वृत्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा आभास होतो आणि घटादी विषयरूप परिणामामध्ये आभास होत नाही. विषय आणि वृत्ती ही दोन्ही अविद्येचा परिणाम आहेत, हे खरे. तथापि घटादी विषय तर अविद्येच्या तमोगुणांचा परिणाम म्हणून मलिन आहेत, याकरता त्या चैतन्याचा आभास होत नाही. अंतःकरण वृत्ती सत्वगुणाचा परिणाम म्हणून स्वच्छ आहे, म्हणून त्यात आभास होतो. वृत्ती चैतन्याभासग्रहणाची योग्यता आहे, म्हणून वृत्ती व छिन्न चैतन्यास ज्ञान आणि साक्षी म्हणतात. विषयावर छिन्न चैतन्य ज्ञान नाही व साक्षीही नाही. अशा रीतीने जागृतीचे पदार्थ आणि त्याचे ज्ञान ही दोन्ही बरोबर उत्पन्न होतात आणि बरोबरच नष्ट होतात. हा वेदाचा गूढ सिद्धांत आहे. म्हणून जागृतीचे पदार्थ दुसऱ्या जागृतीत राहतात, हे बोलणे सर्वथा अयुक्त आहे. जास्तीत जास्त हा परिचय आता कळून घेता येईल एवढं पहा, आणि जर त्याच्यातल्या काही त्रुटी असेल तर पुढं विषय येतोच आहे परत. आता बघा, अरे जागृत संसार प्रवाह अनादी आहे, त्याला ते समजावून सांगावं लागेल ना. स्वप्न पदार्थाहून जागृत पदार्थाचा भेद नाही, आपलं भेद आहे असं तो म्हणतो. याचं कारण का? तर एका जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृतीत असतात, एका स्वप्नातले पदार्थ दुसऱ्या स्वप्नात नसतात. म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत, तशी जागृती मिथ्या म्हणता येत नाही. अशी जी शंका घेतो त्याला पहिल्यांदा सांगतात अशी शंका सिद्धांत अज्ञानी पढत मूर्खांना येते. त्याच्यानंतर सांगतात अरे जागृत संसार प्रवाह अनादी आहे. हा जागृत आपण पाहिलं की हा संसार कसा आहे? अनादी आहे. अनादी आहे म्हणजे त्याचं कुठं आधी किंवा आद्य कारण सांगता येतं का? ते म्हणजे त्याचा आरंभ सांगता येतो का? कुठपासून संसार कधीपासून आला? आपण पाठीमागं पाहिलं की जर आपल्या संसाराचा आरंभ झाला म्हटलं अमक्या कारणापासून, तर ते कारण कोण आहे? आपण सांगतो माया, आहे की नाही? तिचा आरंभ कुठून झाला? मायेचा आरंभ कुठंपासून झाला? का माया अनादी मानले? षड अस्माकम अनादया,
आम्ही काय मांडलेले अनादी कोण आहे? जीव अनादी आहे, ईश्वर अनादी आहे, जीव ईश्वर याचा भेद अनादी आहे, माया अनादी आहे, ब्रह्म अनादी आहे, ब्रह्म आणि माया यांचा संबंध हे 6 पदार्थ काय आहेत? अनादी आहे असं वेदांताचं काय गृहीत कृत्य आहे. आणि हे जे पदार्थ आहेत हे अनादी आहे म्हणजे यांचा आरंभ कुठून झाला हे सांगता येत नाही. पण मग अनादी पण काही पदार्थ हे जे जगत आहे हे प्रवाह रूपाने अनादी आहे की नाही? प्रवाह जसं नदीतलं पाणी आपण काय म्हणतो कालच्याच पाण्याने आपण आंघोळ केली पुंडलिकाजवळ, पण कालच्या पाण्याने आंघोळ केली म्हणताना ते कालचं पाणी समुद्राला मिळायला गेलं ना, पण एक पाणी पुढं जातं दुसरं पाणी मागून येतं. प्रवाह आपल्याला अखंड वाटतो का त्या ठिकाणी तो प्रवाह खंडित झाला नाही म्हणून ते कालचं पाणी राहिले का तिथं? तसं नाही. एक या कल्पामध्ये विश्व उत्पन्न होतं किंवा प्रत्येक क्षणाक्षणाला तो पदार्थ उत्पन्न होतो नाश होतो, उत्पन्न होतो नाश होतो. आपल्याला ते काय वाटतं? अखंडितच आहे. त्याच्यासाठी हे जे गौडपादकारिका 6व्या अध्यायाचं आपलं 6व्या तरंगाचं चिंतन झालं तर गौडपादकारिकेमध्ये त्याला काय किंवा 15व्या अध्यायामध्ये काय लिहिलं त्याला? जैशी भिवंडिता कोलती हे बहु असो झडती जैशी अंधारे भुवंडिता कोलती दिशे दैशी आहे ती चक्राकार असं सांगितलं. अंधारामध्ये जर आपण उदबत्ती घेतली आणि ती फिरवली गोल फिरवली तर आपल्याला काय वाटतं की या ठिकाणी ही चक्राकार आहे. वास्तविक चक्राकार असते का? उदबत्ती फिरवताना जेव्हा इथं आली तेव्हा इथंच तिथं ते हे आहे ना विस्तव याच ठिकाणी पुढे गेली, पण वेग जो आहे ना तैसा वेगातिशयो भुली हेतू होय. भोवरा आहे खूप जोराने फिरवला तर तो फिरतच असतो की नाही, पण आपल्याला फिरणारा वाटतो का स्थिर वाटतो? स्थिर वाटतो. तसं हे जे जगतचक्र आहे हे अनादी कालापासून याचा प्रवाह असल्यामुळं आपल्याला काय वाटतं? हे स्थिर आहे असं वाटतं. परंतु हा संसार वृक्ष तैसा मोडतू मांडतू सहसा न देखोनी लोकू पिसा अवेव मानी. हा अविनाशी आहे असं आपल्याला वाटतं. हा भ्रम इतकी उदाहरणं दिल्यावर तरी आपल्याला वाटावं की नाही संसार प्रवाह हा कसा आहे? अनादी अशा प्रकारचा प्रवाह रूपाने अनादी आहे. का वास्तव अनादी येतो का नाहीच आहे? तो नाहीच आहे. का प्रतिती मात्र आहे? तुम्हाला प्रतिती येते म्हणून आम्ही प्रतिती मात्र असं म्हणतो. चालेल. सत कशाला म्हणतात? सत कशाला म्हणतात? त्रिकाला बाधित. तसा हा संसार त्रिकाला बाधित आहे का? नाही, त्रिकाला बाधित नाही. म्हणजे तो सत्वून काय आहे? विलक्षण आहे का? भिन्न आहे की नाही? आणि तो प्रतितीला येतो की नाही म्हणून तो असत आहे का? मग का असत्वूनही विलक्षण आहे? प्रतितीला येतो म्हणून असत्वन विलक्षण आहे आणि बाद होतो म्हणून तो काय आहे? बरं त्याला काय रूप आहे का? नाही आहे. म्हणून काय म्हटलं की या ठिकाणी असद विलक्षण भासमान किंवा दुसरं काय सांगितलं? बाधयोग्य रूपवान. बाधयोग्य वृत्ती प्रभाकराच्या भाषेत बाधयोग्य आणि रूपवान असा जो पदार्थ असा हा संसार आहे. तेव्हा हे श्रीगुरूंना हे दिसतं ह्या संसाराचं स्वरूप म्हणून ते म्हणतात की अरे हा संसार प्रवाह आपला संसार प्रवाह किंवा संसार प्रवाह रूपाने अनादी आहे. नाही तर तुम्ही लगेच म्हणणार की संसार कसा आहे? अनादी आहे. अनादी म्हणजे ब्रह्मासारखा अनादी अनंत आहे. तसा नाही. हा अनादी कसा आहे? शांत. आणि अनादित्व कसं आहे? प्रवाह रूपाने अनादी आहे. अरे जागृत संसार प्रवाह अनादी आहे. आता त्यामध्ये सांगतात त्यामध्ये जीवांना जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्था येतात. ह्या आपलं जीवन जर पाहिलं तर ह्या जीवनामध्ये 3च अवस्था आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. फार झालं तर कोणी थप्पड मारली तर मूर्छा आहे की नाही, आणि योगाची साधना केली तर समाधी. तिचा आपल्याला अनुभव नाही. पण सर्वसामान्यपणे सर्व जीवांच्या अनुभवाला ह्या 3च अवस्था येतात. एका दिवसात येतात का 2 दिवसात येतात का जन्मल्यापासून मरेपर्यंत का मरल्यावर पुन्हा जन्म घेतल्यावर तिथपासूनही पुन्हा त्याच आहे की नाही. सगळ्यांना काय आहे? मासाब्द युग कल्पेशु गतागामीश्व अनेकधा नोदेती नास्तमेते का संविदेशा स्वयंप्रभा असं त्याचं वर्णन केलेलं आहे. जर आपलं जीवन म्हणजे काय? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती आहे की नाही. स्वप्नाला किंमत देतो का आपण? आणि सुषुप्तीचे आठवण तरी ठेवतो का? नाही. आपलं जीवन म्हणजे काय? जेवढे जागृती तेच आपलं जीवन अशी आपली काय झालेली दृढ धारणा झालेली आहे की नाही.
दृढ झालं. उगाच स्वप्नामधला आणि सुषुप्तीमधला काळ मोजला जातो सरकारी दरबारी म्हणून 100 वर्ष आपलं आयुष्य. पण आपण आपलं खरं आयुष्य कोणतं समजतो? कालच्या जागृतीत जो व्यवहार केला तेच आपलं जीवन आहे की नाही. अरे जागृत संसार प्रवाह अनादी आहे. त्यामध्ये जीवांना जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्था येतात. जागृत अवस्थेत स्वप्न सुषुप्ती या लीन होतात. जागृतीमध्ये स्वप्न आणि सुषुप्ती आहे का? नाही. स्वप्नकालात जागृती आणि सुषुप्ती लीन होतात. स्वप्नकालामध्ये जागृती आणि सुषुप्ती त्याच्यामध्ये लीन होऊन जातात का? त्याचं भान असतं आपल्याला? नाही. तसे सुषुप्ती कालात स्वप्न जागृती लीन होतात. ज्यावेळेला सुषुप्ती येते तेव्हा जागृती नाही आणि स्वप्नही नाही, अशी वस्तुस्थिती असतात. अशी खरी वस्तुस्थिती आहे की नाही? ज्या वेळेला आपण जागृतीत आहे तेव्हा स्वप्न सुषुप्ती नाही, स्वप्नामध्ये तेव्हा जागृती सुषुप्ती नाही, सुषुप्तीमध्ये तेव्हा जागृत स्वप्न नाही. असं हे खरं आहे की नाही? आपल्याला उद्याची जागृती, उद्याचाही दिवस सुरू झाला तरी काय असणार अवस्था? 3. कोणती एक अवस्था असणार का तिन्ही अवस्था येणाऱ्या जाणार आहेत? तिन्ही अवस्था येणाऱ्या जाणार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपरिहार्यपणे ह्या 3 अवस्था येतं, स्वाभाविकपणे या अवस्था येतच राहतात. आता काही लोक म्हणतात की आम्हाला स्वप्न पडलंच नाही. काही लोक असे असतात ना, स्वप्न कसं पडतं आम्हाला माहीतच नाही. तर त्यांना स्वामी महाराज सांगायचे की असं नाही होत. शास्त्रामध्ये सांगितलेले आहे, तुला पण त्या प्राप्तच आहे, तुला पण स्वप्न निश्चित पडतं. आहेत असे लोक, ते म्हणतात की आम्हाला स्वप्न पडलंच नाही. तुम्ही जे स्वप्नाचा दृष्टांत करून काय सांगता की जागृती मिथ्या. जर स्वप्नाचा दृष्टांत आमच्या लक्षात आला असता तर त्या दृष्टांतावरून आम्ही जागृतीला मिथ्या ठरवली असती, पण आम्हाला स्वप्नच पडत नाही. स्वामी महाराज सांगायचे की याची बुद्धी एवढी तेजस्वी आहे का त्याला स्वप्न तर पडतं पण स्वप्नाची जागा झाल्यावर आठवण सुद्धा येत नाही. एवढी त्याची स्मृतिशक्ती गरीब आहे का नाही? दरिद्री. तसेच सुषुप्ती कालात स्वप्न व जागृती लीन होतात, अशी वस्तुस्थिती असता. इथपर्यंत काय अशी वस्तुस्थिती आहे हा, म्हणजे याचा अर्थ हे सिद्धांताला ही गोष्ट मान्य आहे. आणि अशी स्थिती असतानाही जे लोक म्हणतात सुषुप्ती कालात किंवा स्वप्न कालात जागृत अवस्थेतील श्रीपुत्राधिक नष्ट होत नाहीत, असं असताना म्हणजे याचा अर्थ हे जे प्रवाह रूपाने अनादी पदार्थ हे काय होतं? एक नष्ट होतं, पुन्हा दुसऱ्यांदा उत्पन्न होतं, दुसरं नष्ट होतं, तिसऱ्यांदा. म्हणजे काय त्याला म्हणतात? नष्ट दृष्ट स्वभाव किंवा दृष्ट नष्ट स्वभाव. दिसला का पदार्थ दृश्य का ते काय होतं? पुढच्या उत्तर क्षणी काय अव्यवहित उत्तर क्षणी नष्ट होतं. पुढच्या वेळेला दुसरा नवीन पदार्थ उत्पन्न होतो, तो पदार्थ पुन्हा नष्ट होतो. त्याच्या पुढच्या क्षणी दुसरा नवीन पदार्थ उत्पन्न होतो. असा कोणता एकच पदार्थ राहतो असं नाही. तसे सुषुप्ती काला असे असतात. सुषुप्ती कालात किंवा स्वप्नकालात जागृत अवस्थेतील श्रीपुत्राधिक नष्ट होत नाही, असं आहे. म्हणजे काय? सगळं दृष्ट नष्ट स्वभाववान आहे, बरोबर ना? पाहिल्याबरोबर ते काय नष्ट होणारं आहे. परंतु असं असूनही काही लोक काय म्हणतात? सुषुप्ती कालात किंवा स्वप्नकालात जागृत सुषुप्ती आली किंवा आपण सुषुप्ती गेले, आपलं सुषुप्ती अवस्था म्हणजे निद्रेला प्राप्त झालो तरी सुद्धा स्वप्नातले पदार्थ नष्ट होतात जागृत झाल्याबरोबर. पण सुषुप्ती अवस्थेमध्ये आणि स्वप्नावस्थेमध्ये जागृतीतील पदार्थ नष्ट होत नाही. असाच व्यवहार चाललाय का नाही आपला? काय पडिली हे रूढी जगा परिचार. कालचेच आपले वडील आहे असं म्हणतो की नाही आपण? कालचेच आपलं ग्रंथ आहे असं म्हणतो की नाही? याचा अर्थ सगळ्या व्यवहारामध्ये हे लोक काय म्हणत राहतात? स्वप्नामध्ये किंवा सुषुप्तीतल्या सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला पूर्वीचे जे पदार्थ आहे ते जसेच्या तसे राहतात, ते नष्ट होत नाही. सुषुप्ती कालात स्वप्न व जागृती लीन होतात, अशी वस्तुस्थिती असतात. सुषुप्ती कालात किंवा स्वप्न कालात जागृती अवस्थेतील स्त्रीपुत्राधिक नष्ट होत नाही, ते जसेच्या तसेच असतात. दडदडीत कालचाच विचारसागर माझ्याकडे आहे. मध्ये स्वप्न आलं तर त्यावेळेला हा नष्ट झाला असता तर हातात आला असता का? जर त्या ठिकाणी स्वप्नामध्ये हा जर नष्ट झाला असता तर हातात आला असता का? नाही. म्हणून याचा अर्थ तो पदार्थ काय आहे? कालच्या जागृतीतलाच पदार्थ आजच्या जागृतीत आहे. म्हणजे स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये जागृतीतला पदार्थ नष्ट होत नाही, ते जसेच्या तसेच असतात. मग कसं काय होतं? फक्त त्यांचे ज्ञान मात्र नष्ट होते. ज्यावेळेला आपण सुषुप्तीत गेलो की सुषुप्तीमध्ये ह्या जागृत पदार्थांचं ज्ञान आपल्याला होत नाही. स्वप्न पडतं त्यावेळेस स्वप्नातल्या पदार्थांचं ज्ञान होतं, जागृतीतल्या पदार्थांचं ज्ञान होत नाही, कारण ते ज्ञान काय होतं? नष्ट होतं. पदार्थ जसेच्या तसेच असतात.
ते जसेच्या तसे असतात, फक्त त्यांचे ज्ञान मात्र नष्ट होते. पुन्हा जागृत होतो तेव्हा प्रथम जागृतीतील विद्यमान पदार्थांचे ज्ञान होते एवढेच. आपण पुन्हा जेव्हा झोपेतून जागा होतो किंवा स्वप्नातून जागृत अवस्थेत येतो त्यावेळेला काय होतं, त्या पदार्थांचं फक्त आपल्याला ज्ञान उत्पन्न होतं. पदार्थ तसेच्या तसेच, पदार्थ उत्पन्न होत नाही, फक्त काय होतं त्यांचं ज्ञान उत्पन्न होतं एवढेच. पदार्थ तेच असतात. पदार्थ काय अगोदरच्या जागृतीत जे पदार्थ असतील ते पुढच्या जागृतीत स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये जरी आल्या तरी त्यामध्ये त्या पदार्थांचं, जागृतीतल्या पदार्थांचं ज्ञान नष्ट होतं, ते पदार्थ नष्ट होत नाहीत. लक्षात येत आहे ना? एकदम डोळे तरवटून पाहू नका, एकदम तुम्हाला विषय समजेल इतकं सावध व्हा आणि मग पहा. प्रथम जागृतीतील विद्यमान पदार्थांचे ज्ञान होते एवढे, पदार्थ तेच असतात. असं आहे की नाही? काही आपलं माहीतच आहे आपल्याला, हे काही आपला समजच आहे, समजच आहे की नाही? पण इथं ते मात्र असं सांगतात, असा अज्ञानी मूर्खांचा समज आहे. हे कोण समजतात? जे मूढ लोक आहे, शास्त्र अनभिज्ञ आहेत, ते लोक असं समजतात. हे लक्षात घ्यायचं. नाही तर कीर्तनात तुम्ही सांगणार बघा, सुषुप्ती विचारसागरात सांगितलेलं आहे की सुषुप्ती आणि जागृती अवस्थेमध्ये देखील आपले जे स्त्रीपुत्राधिक तेच असतात आणि आपलाही असा अनुभव आहे. आणि विचारसागर ज्यांनी एवढं मोठं वेदांताचं चिंतन केलं त्यांनी देखील तेच सांगितलेलं आहे. ऐक नाही, असं कोणी म्हणेल तर आम्ही काय म्हणू त्यांना, अज्ञानी मूर्खांचा हा समज आहे असं सांगायचं. म्हणजे आणि पुढे काय म्हणायचं, पण सिद्धांत असा आहे की, म्हणजे सिद्धांत असा नाही की ज्या ठिकाणी जागृतीतले पदार्थ हे स्वप्न आणि सुषुप्ती नष्ट होत नाही, जसेच्या तसेच असतात, फक्त त्या अवस्थेमध्ये त्यांचं ज्ञान नष्ट होतं आणि पुन्हा जागृतीला आले की त्यांचं ज्ञान उत्पन्न होतं, असं नाही. आणि असं कोणी म्हणत असतील तर ते काय आहे, सिद्धांत अज्ञानी पडत मूर्ख किंवा अज्ञानी. ही जरा खाली येऊन सांगितली शिवी, ती अस्सल होती, ही थोडी तिला काय केलं, थोडी मृदुता आणली. त्यांना काय म्हणले, असं अज्ञानी मूर्खांचा समज आहे. पण सिद्धांत असा आहे की, आता बघा मग सिद्धांत काय तुमचा, हे तर अज्ञानी ठरवले, ज्यांना सिद्धांताचं ज्ञान नाही. मग ज्यांना सिद्धांताचं ज्ञान झालं ते काय म्हणतात या संबंधाने? सिद्धांत असा आहे की शुक्ती रजताप्रमाणे ज्या काली जो पदार्थ प्रतीत होतो तो अधिष्ठान चैतन्याचा विवर्त आणि चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम असतो. सिद्धांत कसा आहे ते पहा. इथं झाले शुक्त रजताप्रमाणे, ते शुक्ती रजताप्रमाणे करायचं. शुक्ती रजताप्रमाणे, शुक्ती म्हणजे शिंपलं, आहे की नाही? प्रखर उन्हामध्ये आपल्याला शुक्ती म्हणजे शिंपलं, त्याच्यावर रजत म्हणजे चांदीचा भ्रम होतो. तो कसा काय होतो तर शुक्ती रजताप्रमाणे ज्या काली जो पदार्थ प्रतीत होतो, ज्या काली जो पदार्थ प्रतीत होतो, शुक्ती रजतामध्ये, शुक्ती रजताचं जसं आहे ना, कधी शुक्ती आतापर्यंत आपण चिंतन केले, लक्षात आणा, स्वप्नाचं केलं आहे, शुक्ती रजत रज्जू सर्पाचं केलं. तुम्ही सांगा, ज्या वेळेला आपल्याला शुक्तीवर रजताचा भ्रम होतो त्यावेळेला ते रजत तिथं उत्पन्न होतं का बाहेर त्या वाळवंटामध्ये समुद्राच्या कडेला असलेलं ते शुक्ती तिथं तुम्हाला येऊन दिसते? आपलं ते रजत, आपलं सोनाराच्या दुकानातलं रजत त्या ठिकाणी येतं का नाही? ते भासतं का? नाही, आहे की नाही? ते रजत सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे. ते कशामुळं भासतं? शुक्तीच्या अज्ञानामुळं भासतं, आहे की नाही? बरोबर आहे ना? ते सत्य असतं का मिथ्या असतं? मिथ्या असतं, याच्याबद्दल काही नाही ना. मग ते जे शुक्तीवर रजत आहे ते कशामुळं भासलं तर शुक्ती उपहित चैतन्याच्या आश्रयाने राहणाऱ्या अज्ञानाचा, बरोबर आहे ना, अज्ञानाचा ते परिणाम आहे. जर शुक्तीचं तुम्हाला पूर्ण अज्ञान आहे का त्या ठिकाणी काही ज्ञान पण आहे? ज्यावेळेला तुम्हाला शुक्तीवर, इथं काय आपल्याला शुक्तीवर रजत सांगितलंय, आपण जास्त करून रज्जू सर्पाचं चिंतन करतो, ते नेहमीच चालतं. आता शुक्ती रजताचा दृष्टांत चाललाय, लक्षात घ्या. शुक्तीवर रजताचा आपल्याला भास होतो की नाही? भास होतो. म्हणजे शुक्तीच्या ठिकाणी रजताचं ज्ञान होतं की नाही? जेव्हा शुक्तीवर रजत भासतं त्यावेळेला ते रजत अगोदर तिथं असतं काय? नाही. मग ते रजत नवीन उत्पन्न होतं काय? नाही. कोणताही पदार्थ जेव्हा भासतो तेव्हा तो नवीन उत्पन्न झाल्याशिवाय भासत नाही, असा सिद्धांत वेदांताचा खोटा आहे काय?
हा नवीनच उत्पन्न होतो. रज्जूवर सर्प भासला, कोणताही पदार्थ भासला तर तो उत्पन्न झाल्याशिवाय भासत नाही. कोणताही उत्पन्न न झालेला पदार्थाची प्रतीती येत नाही. वंद्यापुत्र उत्पन्न झालाय का? नाही. प्रतीतीला येतो की नाही? नाही. सर्प प्रतीतीला येतो की नाही? रजत प्रतीतीला येतं की नाही? ज्या अर्थी प्रतीतीला येतं त्या अर्थी ते उत्पन्न झालं की नाही? आता ते सत्य उत्पन्न झालं म्हणता येईल का? नाही. मग ते कसं उत्पन्न झालं? ते सत्य म्हणता येईल का? असत म्हणता येईल का? सदसत म्हणता येईल का? का सदसद विलक्षण आहे ते? का सदसद विलक्षणालाच अनिर्वचनीय म्हणतात? का तोच पदार्थ मिथ्या असतो? का त्यालाच कल्पित म्हणतात? का त्यालाच आद्यस्थ म्हणतात? आहे की नाही? सगळं आहे. मग रज्जूवर सर्प उत्पन्न झाला की नाही? शुक्तीवर रजत उत्पन्न झालं की नाही? पण कसं बरं त्याचं ज्ञानही झालं की नाही? मग त्या ठिकाणी अगोदर रजत उत्पन्न झालं आणि मग ज्ञान झालं का? रजत आणि रजताचं ज्ञान दोन्ही युगपत झाली? युगपत झाली. ते रजत आणि रजताचं ज्ञान, शुक्तीवर भासलेलं रजत आणि रजताचं ज्ञान हे दोन्ही युगपत उत्पन्न झाली की नाही? कोणापासून उत्पन्न झाली? सोनाराने येऊन टाकली असं आहे का काही तिथं? का अमुक धपक्या झाली आपोआप? का त्याला काही कारण असेल? कारण आहे. कारण काय आहे तुम्हाला? थांबा. वा, शुक्तीचं काय आहे? सामान्य रूपाने ज्ञान आहे. जर तिथं काय पडली शुक्ती ही जर तुम्हाला इथं काय आहे, शुक्ती नसली तुम्हाला ज्ञान, पण इथं का इदम किंचित, इथं काहीतरी आहे असं ज्ञान आहे का नाही? ते कोणतं ज्ञान आहे? काय हे शुक्ती आहे असं ज्ञान आहे का तुम्हाला? नाही. म्हणजे सामान्य स्वरूपाचं ज्ञान. आणि अज्ञान कशाचं आहे? हे शुक्तीचं आहे, हे विशेष स्वरूपाचं ज्ञान आहे का? नाही. मग सामान्य रूपाचं ज्ञान, कोणाच्या? अधिष्ठानाच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. आणि त्या अज्ञानाचा परिणाम कोण आहे? रजत, आहे की नाही? त्या अज्ञानापासून खरं सांगा बरं, त्या अज्ञानापासून रजत उत्पन्न झालं का अज्ञानापासून रजताचं ज्ञान उत्पन्न झालं? काय बरं? हे पुन्हा चांगलं लक्ष. जर समजा मागचं सगळंच गेलं तर काय उपयोग आहे? आहे की नाही? बरं, हे सगळं आपल्या इतक्या अंगात मुरलं पाहिजे का झोपेतून उठवलं तरी हे सांगता आलं पाहिजे? आता असं बरं कोणाकोणालाच आलं पाहिजे का? सगळ्यांना आलं पाहिजे? सगळ्यांना आलं पाहिजे. सगळ्यांसाठी हे उपयोगाचं आहे का? ज्यांच्यासाठी उपयोगाचं आहे ते घेतील? सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी का सगळ्या मानवजातीसाठी? सगळ्या मानवजातीसाठी जर सुखी करायचं असलं तर हाच पर्याय आहे की नाही? पण जर आपल्याला तर आडत नाही तर पोर यात कुठून येणार? आहे की नाही? म्हणून आपल्याला सगळ्यांना जे काय झालं पाहिजे कळलं पाहिजे. कळलं कुठपर्यंत पाहिजे? जीव जाईपर्यंत कळलं पाहिजे, आहे की नाही? आणि दुसऱ्यांनाही जीवत्व जाईपर्यंत सांगता आलं पाहिजे. म्हणजे अशी तयारी केली पाहिजे. असो तर आता या ठिकाणी आपण जे म्हणतो शुक्तीचं सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. मग त्या अज्ञानाचं कार्य कोण आहे? रजत आहे का रजताचं ज्ञान आहे? दोन्ही आहे. पण त्या अज्ञानामध्ये एकाच अज्ञानापासून रजत उत्पन्न होतं आणि रजताचं ज्ञानही उत्पन्न होतं. याचा अर्थ त्या अज्ञानामध्ये काही पोटभेद आहे का? काय का त्याच्यामध्ये काही पदार्थ ठेवले तर अज्ञानाजवळ अशी काही शक्ती आहे का? काय? त्याच्या ठिकाणी काय आहे? सत्व, रज आणि तम त्रिगुणात्मक अज्ञान आहे की नाही? आणि त्या अज्ञानाचाच परिणाम काय आहे? रजत आणि रजताचं ज्ञान. बरोबर आहे ना? म्हणजे ते अज्ञान राहतं, एकटंच करतं सगळं का ते कोणाच्या आश्रयाने राहतं? त्याला कोणी अधिष्ठान असतं? अधिष्ठान असतं. ते अधिष्ठान जड असतं का चैतन असतं? चैतन असतं. का निरधिष्ठान भ्रम होत नाही? मग त्याला अधिष्ठान आहे. पण अधिष्ठान जडाला अधिष्ठान होतं का अधिष्ठान चैतन्यच लागतं? अधिष्ठान चैतन्यच लागतं. म्हणजे शुक्ती उपहित चैतन्याच्या आश्रयाने राहणाऱ्या त्रिगुणात्मक अज्ञानाचा परिणाम सर्प आणि सर्पज्ञान आहे. बरोबर आहे ना? आपलं रजत आणि रजताचं ज्ञान आहे. तर आता या ठिकाणी रजत आणि रजताचं ज्ञान ह्या अज्ञानापासून नुसतं रजतच उत्पन्न व्हावं, नाहीतर रजताचं ज्ञानच उत्पन्न व्हावं. दोन्ही उत्पन्न होतात. कारण का? तर जेवढे जेवढे पदार्थ असतात ते अज्ञानाच्या तमोगुणाचा परिणाम आहे की नाही? आणि जेवढं जेवढं पदार्थाचं ज्ञान असतं त्या अज्ञानाच्या सत्वगुणाचा परिणाम आहे. सत्वात संजायते ज्ञानम. मग सत्वगुणाचा परिणाम काय आहे? रजत ज्ञान. अज्ञानाच्या तमोगुणाचा परिणाम काय आहे? रजत नावाचा पदार्थ, आहे की नाही? मग आता पहा, जेवढे भ्रमातले पदार्थ आहेत किंवा स्वप्नातले पदार्थ आहेत किंवा जे आपल्याला ज्यांचा भ्रम होतो, रज्जू सर्प, शुक्ती रजस, स्थाणू पुरुष, त्याला कारण कोण आहे? त्याला कारण आहे
त्या त्या पदार्थोपही चैतन्याच्या चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या, त्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम त्या पदार्थाचं ज्ञान आणि तमगुणाचा परिणाम ते पदार्थ. एवढं आपल्या डोळ्यासमोर आलं ना. आता बघा, आता शुक्ती रजताप्रमाणे ज्या काली जो पदार्थ प्रतीत होतो तो अधिष्ठान चैतन्याचा विवर्त, आणि अधिष्ठान चैतन्याचा तो काय आहे? विवर्त. चैतन्य त्याला कारण आहे की नाही? आणि अविद्या कारण आहे की नाही? आहे. पण चैतन्य कोणतं कारण आहे? विवर्तोपादान कारण आहे. म्हणजे ज्या कारणाचा कार्यामध्ये साक्षात प्रवेश नसून ज्याच्या वाचून कार्य भासत. बरं का? विवर्तोपादान कारण, विवर्त कारण जे आहे ना, अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप, त्याला काय म्हणतात? विवर्त. आणि उपादान कारण कशाला म्हणतात? ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य टिकत नाही. मग ज्याचा कार्यात प्रवेश आहे की नाही? अधिष्ठानाचा आहे हे अधिष्ठानाचं स्वरूप आहे. आहे हे अधिष्ठानाचं स्वरूप आहे. कोण? चैतन्य. आणि वाटतं कोण? रजत आहे. मग त्याचा कार्यात प्रवेश आहे की नाही? आणि त्याच्या वाचून कार्य टिकत नाही. जर तुम्ही अधिष्ठान चैतन्याला बाजूला केलं तर कार्य कुठं भासेल? निरधिष्ठान ब्रह्म होत नाही. उपादान कारण आहे का नाही? बरं, ते विवर्तोपादान कारण आहे म्हणता. पुन्हा विवर्तोपादान कारण कसं येते की विवर्त पदार्थ जो असतो ना, तो अधिष्ठानाची काहीच लाभहानी करीत नाही, अधिष्ठानाला विकारी करत नाही. समजा तुम्हाला किती रजत दिसलं कुठं? शुक्तीवर, तरी त्या ठिकाणी त्या शुक्तीला त्या काहीतरी स्पर्श करतं का रजत? का शुक्तीची किंमत वाढवतं? का शुक्तीची किंमत कमी करतं? किंवा शुक्तीला रजत झालं हेच माहीत नाही, काहीच माहीत नाही. मग त्याची हानी केली का? काही नाही. मग विवर्त कारण कोण आहे? रजताचं का विवर्त उपादान कारण आहे? विवर्तोपादान कारण आहे. आता तशी माया जी आहे किंवा अविद्या आहे, अविद्या कारण आहे की नाही? अविद्येचा परिणाम आहे. आणि अधिष्ठानाचा काय आहे? विवर्त आहे. विवर्त पदार्थ काय करतो? अधिष्ठानाला काही लाभहानी करत नाही. तर बघा, जेवढे शुक्ती रजत आहे, शुक्ती रजत, त्यापैकी ते रजत काय आहे? अधिष्ठानाचा विवर्त आणि अज्ञानाचा परिणाम. बरोबर ना? अज्ञान हे काय? त्याला परिणामी उपादान कारण आहे. त्या अज्ञानामध्ये किती अंश आहेत? 3 अंश आहेत, सत्व, रज आणि तम. सत्वांशाने काय होतं? त्या रजताचं ज्ञान, आणि तम अंशाने तो रजत पदार्थ उत्पन्न होतो. इथपर्यंत झालं. आता बघा, सिद्धांत असा आहे की शुक्ती रजताप्रमाणे ज्या काली जो पदार्थ प्रतीत होतो तो अधिष्ठान चैतन्याचा विवर्त. अधिष्ठान चैतन्याचा विवर्तच आहे की नाही रजत? विवर्त कशाला म्हणतात? अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान अन्यथा रूप. ह्याचा बाद होतो की नाही? अधिष्ठानाचा बाद होतो का? नाही. म्हणून ते काय झालं? चैतन्याचा काय झाला? चैतन्य त्रिकाला बाधित आहे की नाही? आणि याचा बाद होतो की नाही? मग अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आहे की नाही? आणि त्याचं कसं आहे? अन्यथा रूप. अधिष्ठान कसं आहे? अव्यक्त, आणि हे कसं आहे? व्यक्त आहे. रजत तुम्हाला दिसतं की नाही? म्हणून अन्यथा रूप आहे की नाही त्याचं? आणि अधिष्ठानाहून विपरीत स्वभाव आहे की नाही त्याचा? हे आहे बाधयोग्य, आणि ते आहे त्रिकाला बाधित. म्हणून त्या ठिकाणी अधिष्ठानाचा ते आहे विवर्त. आणि दुसरं काय आहे? चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम असतो. चैतन्याच्या आश्रयाने राहणाऱ्या अविद्येचा परिणाम आहे का नाही? कोण? भ्रमातला पदार्थ, शुक्तीवर असणारं रजत, हे चैतन्याच्या आश्रयाने असणाऱ्या अविद्येचा परिणाम आहे. म्हणजे अविद्या त्याला कोणतं कारण आहे? परिणामी उपादान कारण आहे. बरोबर ना? आणि ब्रह्म पण उपादान कारण आहे, पण कोणतं आहे? विवर्तोपादान कारण आहे. अर्थ लक्षात आला ना? बघा, आता अविद्येच्या तमगुणांशाचा परिणाम विषय होतात आणि सत्वगुणांशाचा परिणाम ज्ञान होतो. अविद्येच्या तमगुणाचा अंशाचा परिणाम कोण झाला? रजत. रजत कोणापासून झालं? अविद्येच्या तमगुणांशापासून. आणि रजताचं ज्ञान कशापासून झालं? चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाच्या अंशापासून रजताचं ज्ञान झालं. म्हणजे आता काय समजायचं आपण? कोणताही विषय असला प्रतीतीला येणारा, तो अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम आहे. आणि कोणत्याही त्या विषयाचं ज्ञान झालं की ते अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम आहे. म्हणजे ज्ञान हे काय आहे? अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम. आणि विषय हे काय आहे? अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम. आता ज्ञान पुढं पहा. इथपर्यंत लक्षात आलं ना? आता ज्ञान कशाने होतं आपल्याला? हे घटज्ञान, पटज्ञान.
आपण पदार्थ ज्ञानाची रीती पाहिली ना, त्याच्यामध्ये अंतःकरण वृत्तीलाही ज्ञान होतात. अंतःकरण वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारा त्या पदार्थापर्यंत जाते. म्हणजे ज्ञान वृत्तीमुळे होते. ज्ञानाला कारण कोण आहे? वृत्ती. वृत्ती कशाला म्हणतात? अंतःकरणाचा परिणाम, आहे की नाही? अंतःकरणाचा परिणाम. मग अंतःकरणाचा परिणाम म्हणजे काय? परिणाम कशाला म्हणतात? उपादानाच्या समान. ही सगळी परिभाषा आपण चांगली लक्षात घेतली पाहिजे. सकाळी सुभाष महाराज म्हटले की परिभाषा लक्षात आल्याशिवाय शब्दाची शक्ती लक्षात येत नाही. तसं या ठिकाणी असं आहे की ज्ञान वृत्तीमुळे होते. ज्ञान कशामुळे होतं? अंतःकरण वृत्ती नसली तर ज्ञान होईल का? नाही. मग ज्ञानाला कारण कोण आहे? वृत्ती. बघा आता पुढं, त्या वृत्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा आभास होतो. ज्ञान वृत्तीमध्ये होते. वृत्ती कोणाचा परिणाम आहे? वृत्ती कशा? अंतःकरण वृत्ती कोणाचं कार्य आहे? अविद्येच्या अंतःकरण कोणाचं कार्य आहे? सत्वगुणाचं कार्य. कोण? अज्ञानाच्या सत्वगुणाचं कार्य आहे ना. अविद्येच्या सत्वगुणाचं कार्य आहे. मग सत्वगुण काय आहे? स्वच्छ आहे की नाही? तमोगुण कसा आहे? मलिन आहे. बरोबर आहे की नाही? आता ज्ञान कोणाला होतं? चांगलं लक्षात घ्या. ज्ञान कोणाला होतं? अंतःकरण वृत्तीला. वृत्ती कोणाचं कार्य आहे? अविद्येच्या सत्वगुणात. सत्वगुण कसा असतो? शुद्ध, आहे की ना, किंवा स्वच्छ. काचे आपल्या आरशात प्रतिबिंब पडतं की नाही? तो पृथ्वीचंच कार्य आहे की नाही? आणि भिंत कोणाचं कार्य आहे? पृथ्वी महाभूताचं. जर कधी कधी आपला आरसा फुटला तर आपण भिंतीत प्रतिबिंब पाहू शकतो की नाही? नाही. कारण ते का? तमोगुणापासून झाले, पृथ्वीच्या तमो अंशापासून झालेले. आणि आरसा काय? पृथ्वीच्या सत्वांश. म्हणजे ज्ञान होतं ते कुठं होतं? वृत्तीमध्ये. पण वृत्ती आहे शुद्ध सत्वगुणाचं कार्य, म्हणून त्याच्या ठिकाणी ज्ञानाची योग्यता आहे. कारण ज्ञान का योग्यता काय आहे? त्या वृत्तीचं जे अधिष्ठान चैतन्य आहे, बरोबर ना, त्या चैतन्याला वृत्ती स्वच्छ असल्यामुळं, सत्वगुणाचं कार्य असल्यामुळं ती वृत्ती काय करते? त्याच्या चैतन्याच्या प्रतिबिंबाला किंवा आभासाला ग्रहण करते. ठीक आहे ना? जर झोप घेतली तर ग्रहण होणार नाही. ज्ञान वृत्तीमुळे होते. त्या वृत्तीरूप परिणामामध्ये ज्यांचं झालेलं आहे त्यांनी झोपलं तरी हरकत नाही, कारण त्यांना न सांगता देखील माहीतच आहे. पण ज्यांना जिज्ञासा आहे, माहीत नाही, त्यांनी माहीत आहे त्याचं काही नाही. अविद्येच्या तमोगुणांशाचा परिणाम विषय होतात आणि सत्वगुणांशाचा परिणाम ज्ञान होतो. ज्ञान वृत्तीमुळे होते. त्या वृत्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा आभास होतो. वृत्ती अंतःकरणामध्ये, अंतःकरण कोणाचं कार्य आहे? अविद्येच्या सत्वगुणाचं. आणि वृत्तीसुद्धा काय आहे? अंतःकरणाच्या परिणामालाच वृत्ती म्हणतात. अंतःकरणामध्ये जर चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करण्याची योग्यता असेल तर अर्थात अंतःकरणाचा परिणामरूप असणाऱ्या वृत्तीमध्ये देखील चैतन्याच्या आभासाला ग्रहण करण्याची योग्यता आहे. त्या वृत्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा आभास होतो आणि घटादी विषयरूप परिणामामध्ये आभास होत नाही. आता बाह्य जे घटादी विषय आहेत त्या विषयांमध्ये आभास ग्रहण होईल का? नाही. वृक्ष, घट, आपण जे पाहतो, पट, त्याच्यामध्ये आभासाचं ग्रहण होईल का? नाही. कारण तो कोणता आहे? अविद्येचाच परिणाम आहे. पण कोणता परिणाम आहे? तमोगुणाचा परिणाम आहे. ते कसं आहे? जाड्य आहे त्याच्या ठिकाणी. ते स्वतःलाही जाणत नाही आणि इतरालाही जाणत नाही. याचं कारण त्याच्यामध्ये आभास ग्रहणाची योग्यता नाही. म्हणजे आभास म्हणजे चिदाभास त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत नाही. त्या वृत्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा आभास होतो आणि घटादी विषयरूप परिणामामध्ये आभास होत नाही. बघा आता, विषय आणि वृत्ती हे दोन्ही अविद्येचा परिणाम आहे ते खरे. विषय अविद्येचा परिणाम आहे आणि वृत्ती ही अविद्येचाच परिणाम आहे, ही गोष्ट खरी आहे. तथापि घटादी विषय तर अविद्येच्या तमोगुणांचा परिणाम म्हणून मलिन आहेत. याकरता त्यात चैतन्याचा आभास होत नाही. घटादी विषय अविद्येचा काय आहे? परिणाम. परंतु ते काय आहे? अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम आहे. तमोगुण कसा आहे? जड आहे, मलिन आहे. त्याचे परिणामरूप असणारे घटादी विषय सुद्धा काय आहेत? मलिन आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये चैतन्याचा आभास होत नाही. अंतःकरण वृत्ती सत्वगुणाचा परिणाम म्हणून स्वच्छ आहे, म्हणून त्यात आभास होतो. अंतःकरण वृत्ती काय आहे? अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम. त्याच्यामध्ये चैतन्याचा आभास होतो. चैतन्याचा आभास म्हणजे चिदाभास पडतो म्हणायचं, आहे की नाही? आता वृत्ती चैतन्याभास ग्रहणाची योग्यता आहे. आता वृत्तीमध्ये चैतन्याभासाची ग्रहण करण्याची योग्यता आहे ना, म्हणून आपण काय म्हणतो? वृत्त्यव छिन्न चैतन्यास ज्ञान आणि साक्षी म्हणतात. म्हणून वृत्त्यव छिन्न चैतन्य म्हणजे जेवढं व्यापक चैतन्य त्याला जेवढ्या भागामध्ये वृत्तीनं काय केलं? अवच्छेद केला. अवच्छेद केला म्हणजे काय केलं? त्याला तेवढ्या भागात त्याला मर्यादित केलं, आहे की नाही? त्याला काय म्हणतात? वृत्त्यव छिन्न चैतन्य. मग त्या वृत्त्यव छिन्न चैतन्य म्हणजे चैतन्याचं त्याच्यामध्ये वृत्तीमध्ये त्याच्या पडला आभास.
मग त्याचंच नाव काय आहे? चिदाभास असं आहे. मग वृत्ती व चिन्ह चैतन्याला किंवा त्या चिदाभासालाच या ठिकाणी ज्ञान असं म्हणतात. वृत्ती व चिन्ह चैतन्यास ज्ञान किंवा साक्षी असं. साक्षी त्याचंच नाव आहे की नाही? आपण काय म्हणतो? वृत्ती अंतःकरण वृत्ती अधिष्ठान चैतन्याला काय म्हणतात? साक्षी. त्याला दुसरं नाव काय आहे? कूटस्थ. बरोबर आहे की नाही? वृत्ती व चिन्ह चैतन्य म्हणजेच काय? वृत्ती अंतःकरण वृत्ती अधिष्ठान चैतन्य किंवा अविद्या काय अविद्या आपलं अविद्या किंवा अंतःकरण यांच्या अधिष्ठान चैतन्याला, बरोबर आहे ना, काय म्हणतात? साक्षी किंवा कूटस्थ किंवा प्रत्येगात्मा असं म्हणतात. बरोबर आहे का? व्याख्यान केलं. याच्यामध्ये अंतःकरण वृत्ती किंवा अविद्या यांचं जे अधिष्ठान चैतन्य त्याचं दुसरं नाव काय आहे? साक्षी किंवा कूटस्थ आत्मा. आणि या ठिकाणी ते काय सांगतात? वृत्तीलाच काय म्हणतात? वृत्ती चैतन्याभास ग्रहणाची योग्यता आहे म्हणून वृत्ती व चिन्ह चैतन्यास ज्ञान किंवा साक्षी म्हणतात. आपण ज्ञान किंवा साक्षी म्हणतो शब्द, वृत्तीला घेतल्याशिवाय साक्षी शब्द येतो का? म्हणजे व्यापक असणारा जो साक्षी कसा आहे? व्यापक. पण वृत्तीच्या जेवढ्या भागाने त्याला व्यापलं किंवा मर्यादा घातली त्यालाच काय म्हणतात? वृत्ती व चिन्ह चैतन्यालाच साक्षी किंवा कूटस्थ असं म्हणतात. आणि त्या चैतन्याचं दुसरं नाव काय? चैतन्य शब्दाचा अर्थ, चित्त शब्दाचा अर्थ काय आहे? ज्ञान. म्हणून वृत्ती व चिन्ह चैतन्याला साक्षी किंवा ज्ञान असं दुसरं नाव आहे. बघा आता, विषया व चिन्ह चैतन्य ज्ञानही नाही व साक्षीही नाही. आता तुम्ही म्हणणार विषय जे आहेत तर त्या विषयांना अधिष्ठान चैतन्य आहे की नाही? विषय अधिष्ठान चैतन्य आहे. जसं वृत्ती व चिन्ह चैतन्याला तुम्ही साक्षी म्हटले, त्याला कुटस्थ म्हटले, प्रत्येगात्मा म्हटले किंवा त्या ठिकाणी ज्ञान असा व्यवहार केला. तसं मग आता विषयाला अधिष्ठान चैतन्य आहे की नाही? आहे. कोण आहे? विषय अधिष्ठान चैतन्य आहे. ते त्याला काय म्हणतात? ब्रह्मचैतन्य म्हणायचं समजा या ठिकाणी. बरोबर आहे ना? परंतु त्याला ज्ञान म्हणता येईल का तुम्हाला? ज्ञान म्हणता येणार? कारण म्हणता येणार नाही. दोघांचे अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे. आणि दोघांचे कारण विषयाचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. आणि वृत्तीचे अधिष्ठान सुद्धा कोण आहे? ब्रह्मचैतन्य. का बरं? कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य एकच नाहीत का? आहेत की नाही? मग तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी विषय आणि विषय चैतन्य, बरोबर आहे का, आणि वृत्ती काय वृत्त्या व चिन्ह चैतन्य आणि विषया व चिन्ह चैतन्य या दोघांमध्ये भेद करायचं काय कारण आहे? हां, तर विषय कसे आहेत? विषय तमोगुणाचे कार्य, त्याच्यामुळे आभास त्याच्यामध्ये पडत नाही. म्हणजे विषया व चिन्ह चैतन्याला ज्ञान म्हणत नाही. जिथं आभास पडला त्याला आम्ही काय म्हणतो? ज्ञान. ज्याच्या ठिकाणी आभास ग्रहणाची योग्यता आहे त्याला म्हणतो ज्ञान. विषय जरी अविद्येचंच कार्य असलं आणि वृत्तीही अविद्येचंच कार्य आहे असलं, दोघांनाही अधिष्ठान चैतन्य एकच असलं, दोघांनाही परिणामी उपादान कारण अविद्या एकच असली तरीसुद्धा विषयाच्या ठिकाणी चैतन्याच्या आभासाला ग्रहण करण्याची योग्यता नाही आणि वृत्तीच्या ठिकाणी चैतन्याच्या आभासाला ग्रहण करण्याची योग्यता आहे. म्हणून आम्ही विषयाच्या ठिकाणी ज्ञान असा व्यवहार करत नाही आणि वृत्तीच्या ठिकाणी मात्र ज्ञान असा व्यवहार करतो. आलं का इथपर्यंत लक्षात? आता बघा, वृत्ती चैतन्याभास ग्रहणाची योग्यता आहे म्हणून वृत्ती व चिन्ह चैतन्यास ज्ञान आणि साक्षी म्हणतात. विषया व चिन्ह चैतन्य ज्ञान नाही व साक्षीही नाही. अशा रीतीने बघा आता, म्हणजे याचा अर्थ पुढे जाऊन तुम्हाला काय सांगायचं आहे की तुम्ही जे म्हणता ना की जे स्वप्नातले पदार्थ दुसऱ्या जागृतीत नाही, पण एका जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृतीत आहे आणि कालच्याच पदार्थांचं ज्ञान होतं. वास्तविक काय आहे? एकच जे चैतन्य आहे, एकच असणारं जे व्यापक चैतन्य आहे त्या चैतन्याच्या ठिकाणी जेव्हा आपल्याला म्हणजे वृत्ती व चिन्ह चैतन्याला म्हणतात ज्ञान, परंतु त्यावेळेला ज्यावेळेला ज्ञान नष्ट होतं त्यावेळेला तो पदार्थसुद्धा काय होत असतो? नष्ट होतो. लक्षात आलं का? आणि जेव्हा तुम्हाला त्या पदार्थाचं पुन्हा ज्ञान होतं त्यावेळेला तो पदार्थही नवीनच उत्पन्न होतो. पण हे तुमच्या लक्षात काय येत नाही? तर त्या ठिकाणी वृत्तीमध्ये चैतन्य आभास ग्रहणाची योग्यता आहे म्हणून आपल्याला काय वाटतं? ज्ञान सुषुप्ती किंवा स्वप्नकालात हे पदार्थांचं ज्ञान नष्ट झालं होतं आणि ते पदार्थ मात्र तसेच होते. हे का कळत नाही तुम्हाला? तर त्या ठिकाणी त्या पदार्था व चिन्ह चैतन्याचं किंवा विषया व चिन्ह चैतन्याचं ग्रहण करण्याची योग्यता
त्या घटादी पदार्थांच्यामध्ये नसल्यामुळं ते पदार्थ नष्ट होत असूनही नष्ट झाले असं तुम्हाला वाटत नाही. लक्षात बरोबर आहे ना. ते पदार्थ नष्टच होतात पण तुम्हाला वाटत नाही, कारण ते पदार्थांच्या ठिकाणी ज्ञानाची काही नाही, योग्यता नाही. हां तर आपल्याला काय वाटतं की हे पदार्थ जे आहेत ना हे नष्ट झाले नाही, आपलं ज्ञान नष्ट झालं आहे की नाही, आणि पदार्थ तसेच राहिले. परंतु आपलं ज्ञान जर तुम्हाला ज्ञान नवीन उत्पन्न झालं तर त्यावेळेस हे पदार्थ पण उत्पन्न झाले. परंतु ज्ञान उत्पन्न झालं तुम्ही का म्हणता, तर त्या ठिकाणी वृत्ती आहे ना, वृत्तीच्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न झालं म्हणता, कारण वृत्तीच्या ठिकाणी चैतन्याच्या आभासाला ग्रहण करण्याची योग्यता आहे आणि पदार्थांच्या ठिकाणी विषयाच्या आभासाला ग्रहण करण्याची योग्यता नाही. त्यामुळे ते पदार्थ नष्ट झाले आणि पदार्थ उत्पन्न झाले हे काही तुमच्या ध्यानी येत नाही. तर ज्ञान उत्पन्न झालं आणि ज्ञान नष्ट झालं असं मात्र व्यवहार होतो. हा सामान्यपणे होतं, घडतं असं, पण ही काही गोष्ट लक्षात येत नाही. अजून याचं विवेचन येणार आहे. जर याच्यात काही कोणाची थोडी आपल्याला जर नाही लक्षात आलं तर पुढं आणखीन विषय येईल. इथपर्यंत लक्षात आलं ना. विषयांच्या ठिकाणी आभास ग्रहणाची योग्यता नाही आणि वृत्तीच्या ठिकाणी आभास ग्रहणाची योग्यता आहे. इथपर्यंत लक्षात ठेवा. वृत्ती चैतन्याभास ग्रहणाची योग्यता आहे, म्हणून वृत्ते व छिन्न चैतन्यास ज्ञान आणि साक्षी म्हणतात. विषया व छिन्न चैतन्य ज्ञान नाही व साक्षीही नाही. अशा रीतीने आता इथपर्यंत आलं ना लक्षात विषय. बघा आता हे सगळं आपण जे चिंतन केलं याचा उपयोग कसा, पर्यवसान कसं झालं पाहिजे ते पहा. अशा रीतीने जागृतीचे पदार्थ आणि त्यांचे ज्ञान ही दोन्ही बरोबर उत्पन्न होतात आणि बरोबरच नष्ट होतात. हा वेदाचा गूढ सिद्धांत आहे. वास्तविक ज्या वेळेला जो पदार्थाचं जेव्हा ज्ञान झालं तेव्हा तो पदार्थ नवीनच उत्पन्न होऊन भासतो आणि ज्ञान होत नाही ना तेव्हा तो पदार्थही नसतोच. ज्ञान ही दोन्ही बरोबर उत्पन्न होतात आणि बरोबरच नष्ट होतात. हा वेदाचा गूढ सिद्धांत आहे. म्हणून जागृतीचे पदार्थ दुसऱ्या जागृतीत राहतात हे बोलणे सर्वथा अयुक्त आहे. एका जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृतीत असतात हे म्हणणं अयुक्त म्हणजे युक्तीच्या विरुद्ध किंवा अयोग्य आहे. ज्ञान नष्ट होतं कबूल करताना. ज्ञान नष्ट झालं की ज्ञानाबरोबर पदार्थ नष्ट होतो. ज्ञान उत्पन्न झालं ना ज्ञान समकालातच पदार्थ उत्पन्न होतो. अशी खरी वेदाचं काय हा गूढ सिद्धांत आहे. पण असं असतानाही लोक काय म्हणतात, एका जागृतीतले पदार्थ तसेच राहतात, फक्त त्याचं ज्ञान उत्पन्न होतं. ज्ञान उत्पन्न होणं नष्ट होणं याचं कारण काय आहे की वृत्ती ही अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम असल्यामुळं त्याच्या ठिकाणी काय होतं, आभास ग्रहणाची योग्यता आहे आणि त्यालाच काय म्हणतो आपण, वृत्ती व छिन्न चैतन्यालाच ज्ञान म्हणतो. आणि ह्या ज्ञानाचा व्यवहार कुठं घडतो, वृत्ती व छिन्न चैतन्याच्या ठिकाणी घडतो. म्हणून आपल्याला काय वाटतं, ज्ञान उत्पन्न झालं, ज्ञान नष्ट झालं. जेव्हा तो वृत्ती व छिन्न चैतन्याच्या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार होत नाही त्यावेळेला ते ज्ञानही नाही आणि ते पदार्थही नाही. आणि ज्यावेळेला वृत्ती व छिन्न चैतन्याच्या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार होतो त्यावेळेला काय झालं, तो पदार्थ उत्पन्न होऊनच भासतो. कारण कोणताही पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय भासत नाही. आणि त्या पदार्थाचं भासणं आणि पदार्थाची उत्पत्ती आणि पदार्थाचं ज्ञान हे दोन्ही एकाच कालात उत्पन्न होतात. अगोदर ते पदार्थ नसतातच. मग असं असताना जर कोणी म्हणायला लागलं की जागृतीचे कालचेच पदार्थ आज आहेत असं म्हणणं हे सर्वथा अयुक्त आहे. असं म्हटल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी दुसरी एक शंका केली की ह्या पदार्थांच्या विषयी प्रत्यभिज्ञा होते. ज्ञान होतं ना आपल्याला, तर ते पहिलं कालच्या जागृतीतले पदार्थ आज आहेत. मग आता आपल्याला असं वाटायला पाहिजे ना, जर हे पदार्थ नवीन उत्पन्न होतात, तुम्ही काय सांगता, जेव्हा ज्ञान होतं तेव्हाच पदार्थ उत्पन्न होतात. मग आपल्याला असं नाही वाटायला पाहिजे ना, काल पाहिलेला जो हत्ती आहे तो मी आज पाहत आहे, तोच हा, अशी प्रत्यभिज्ञा होते की नाही. बरोबर आहे ना. जर तुमचं म्हणणं आहे, आता शिष्य म्हणतो, जर तुमचं म्हणणं आहे का पदार्थ ज्ञान समकालात उत्पन्न होतात, मग आम्हाला कोणती प्रतीती आली पाहिजे, अरे आता ज्ञान उत्पन्न झालं, हा पदार्थ उत्पन्न झाला, अरे आता ज्ञान गेला, हा पदार्थ नष्ट झाला. पण आम्हाला असं नाही वाटायला पाहिजे का कालचाच पदार्थ आज मी पाहत आहे की नाही, किंवा 10 वर्षापूर्वी भेटलेला देवदत्त आज मला या ठिकाणी भेटत आहे. तुम्ही तर म्हणता 10 वर्षापूर्वीचा देवदत्त त्याच क्षणी गेला ज्ञान गेल्याबरोबर, आणि आज आम्हाला त्याची स्मृती झाली देवदत्ताची आणि देवदत्त आमच्या समोरही आहे.
आणि तोच हा देवदत्त. याला ज्ञान काय म्हणतात? काय प्रत्यक्ष ज्ञान आणि स्मृती ज्ञान. याला काय म्हणतात? प्रत्यक्ष ज्ञान आणि स्मृती ज्ञान मिळून काय होतं? प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होतं. आता त्याचं पुन्हा उद्या पाहू. तर तो आता म्हणतो प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष झालंच नसतं ना. जर कालचाच पदार्थ आज नाही तर कालचा पदार्थ आज आहे असं प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष माणसाला झालं नसतं आणि ते जागृतीमध्ये होतं. म्हणून या ठिकाणी स्वप्नापेक्षा जागृती, स्वप्नामध्ये प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होत नाही आणि जागृतीमध्ये प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होतं. ते कसं प्रत्यभिज्ञा कशाला म्हणायचं ते उद्या पाहू. पुंडली कवरदा हरिविठ्ठल देव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज. आता एवढा परिच्छेद झाला ना, 20वा परिच्छेद.